टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा परिसरातील नदीकाठी गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या भागीरथी शामराव पाटील या वृद्ध महिलेचा सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचवण्यात यश आलंय। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेला मारहाण करून त्यांना नदीकाठी फेकून दिलं होतं। त्यात त्यांच्या 3 बरगड्या मोडल्याची माहिती त्यांच्या नातवानं प्रदीप नन्नवरे यांना दूरध्वनीवरून देण्यात आली। दरम्यान जनावरे चारणाऱ्या एका व्यक्तीनं ही घटना सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांना कळवली। माहिती मिळताच प्रदीप नन्नवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पूर्णा पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली। या माहितीची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी पोलीस पथक घटनास्थळी रवाना केलं। पोलिसांनी जखमी वृद्ध महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले। दरम्यान प्रदीप नन्नवरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि नातेवाईक रुग्णालयात पोहोचून वृद्ध महिलेला पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथे आपल्या सोबत घेऊन गेले। या संपूर्ण घटनेत सामाजिक बांधिलकी, नागरिकांची सजगता आणि पोलिसांचं त्वरित सहकार्य यामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचण्यास मदत झाली आहे। संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यास घाबरू नका। अशा वेळी तात्काळ पोलिसांना माहिती द्या। पोलीस प्रशासन आणि सजग नागरिकांच्या समन्वयातूनच अनेकांचे प्राण वाचू शकतात। फोन आला होता, जनावर चारवणाऱ्या व्यक्तीने कॉल केला होता। या आजीची माहिती दिली, अशी एक अनोळखी आजी या ठिकाणी नदीच्या ठिकाणी एक जंगल एरियामध्ये नदीच्या परिसरात पडलेली आहे म्हणजे। मग मी आलो, स्पॉटला पाहिलं, पूर्ण माहिती घेतली। काय आजीचं नाव, गावाचं नाव काय म्हणू लागले आजी? वागलवाडा या गावाचं नाव सांगाले। तालुका उमरी, जिल्हा नांदेड या ठिकाणची आजी आहे। कोणीतरी नातेवाईक किंवा त्यांच्या आजूबाजूचे दुश्मन जे कोणी असतील त्यांनी मारून इथं आणून सोडलं म्हणतात। नातेवाईकांना सोडलं का कोणा सोडलं? नातेवाईक होते का? दुसरे होते का? मी म्हणालो आणि ते 2 पोलीस कोणी आला नाही, एवढे झाले। 2 पोलीसवाले सोबत होते? हो, तुमचा मुलगा एक होता? मी आम्हाला दोघाला मारलं। तुमच्या दोघाला कोण मारलं? त्या सुनते, त्याची बायको। सुन बायको। सुनाचं नाव काय? राधाबाई। राधाबाई आडनाव? ढगे। राधाबाई ढगे। सुनाचं तुमच्या? मग लेकानं वाचवलं नाही तुम्हाला? कोणता? तुमचा लेख होता म्हणले सोबत? आधी लेकाला नसले मागून मला आणल्यात। त्याला अजून कोण वाट लावलेत का होती? आता संजय पर्याय आणणार होती की मारून टाकणार होती, आम्हाला त्याचं काही जास्त नाही। बरं, ठीक आहे, काळजी करू नका। आता लेखाला मी भेटलो नाही, लोक मला भेटला नाही। हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आजीच्या घरच्यापर्यंत आणि पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवा, ज्या ठिकाणी या आजीची केस चालू आहे। आता या आजीचा उपचार करून घेतो आम्ही। तुम्हीच फोन केलता का मला? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।